आणि आता बातमी राज्याची चिंता वाढवणारी आहे। राज्यामध्ये गोयलन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। पुणे सोलापूर नंतर आता मुंबई, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये सुद्धा गोयलन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढलाय। पुण्यामधील रुग्णांची संख्या 111 वर पोहोचली आहे, तर 17 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत। तर तिकडे सोलापूरमध्ये जीबीएसचे 2 नवे रुग्ण सापडले, तर 2 दिवसांपूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाला। दरम्यान नागपूरमध्ये 4 नवे रुग्ण सापडलेत। नागपुरातील 4 पैकी 3 रुग्ण 20 वर्षांच्या खालील आहेत, तर 1 रुग्ण 40 वर्षांचा आहे। तर मुंबईमध्ये 4 आणि कोल्हापूरमध्ये 2 रुग्ण आढळलेत, तर सांगलीमध्ये जीबीएसचे 3 रुग्ण आढळले। तिघांवरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यामध्ये 1 जण व्हेंटिलेटरवरती आहे। रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवरती आलंय। राज्यामधील वाढत्या जीबीएस रुग्णांची केंद्र सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। मदतीसाठी केंद्र सरकारचं उच्चस्तरीय पथक महाराष्ट्रामध्ये दाखल झालं। केंद्रीय पथकामध्ये 7 तज्ज्ञांचा समावेश आहे। आरोग्य विभागासोबत ही तज्ज्ञ मंडळी काम करणार आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं सुद्धा परिस्थितीवरती लक्ष आहे। राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आहेत आपण बघूया। पुण्यामध्ये रुग्णसंख्या 111 वरती आहे, 17 रुग्ण व्हेंटिलेटरवरती। सोलापूरमध्ये रुग्णसंख्या 3 आहे, एका रुग्णाचा मृत्यू झालाय। नागपूरमध्ये रुग्णसंख्या 4 इतकी आहे, त्यापैकी 1 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहे। तर सांगलीमध्ये रुग्णसंख्या 3 आहे आणि यापैकी 1 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहे।